काय हे धुकं बघा, बाप रे. समोरचं कोण दिसतच नाहीये बघा. अरे बाप रे बाप. पक्या काय रे हे धुकं बघ, काय दिसतच नाहीये बाप रे. आमच्या समोरच्या शेतात बघा काय धुकं पडलंय, काहीच दिसत नाहीये बापरे. आज काय चमत्कारच होतं वाटते. हे बघा 8:30-9 वाजले तरी बघा ना सूर्य वर येत आहे ना लाली दिसत आहे. इथूनच सूर्य येतो वर, मी तुम्हाला दाखवते ना व्हिडिओमध्ये. इथूनच सूर्य वर येतो बघा. काय ते काहीच समोरचं दिसत नाही. हे बघा कसं मातीत लोळतंय. थंडी चालू झाल्यापासून हे आज मला एवढं धुकं दिसतं एवढ्या उशिरापर्यंत बघा. आणि खाली पर्या आहे, हा बघा पर्या वाहतोय, दाखवते. गवत पूर्ण ओलं ओलं झालंय बघा. हा खाली पर्या आहे आणि हे बघा काय ते वर, बाप रे. फक्त माझ्या समोर दिसतोय पर्या, लांबचा पर्या दिसतच नाही आहे बघा. आमचा समोरचा रस्ता पण दिसत नाही आहे बरोबर. या वर्षी तर ना भरपूर थंडी आहे. असं म्हणतात की 22 वर्षाचा रेकॉर्ड तोडणार आहे ही थंडी. एवढी थंडी आहे या वर्षी. बघा काय ते, माझं घर सुद्धा बघा किती धुंदलं धुंदलं दिसतंय आहे ना. बघा एक मात्र आहे, माझी झाडं लावलेली छान झाली. हे बघा पर्या किनारीवर, हे बघा फणसाचं झाड तर बघा काय मस्तच झालं एकदम. हे नारळचं झाड आहे आणि त्यात कडुलिंबाचं पण झाड आलेलं आहे बघा. हे माझ्या दारासमोरचं हे जंगली झाड आहेत, पण सर्व फुलाने भरलेत बघा. हे बघा सर्व अशी फुलं आलेत आणि ती फुलं सर्व भिजलेत. हे बघा पाणी पूर्ण समोरचं जंगल आहे ना, पूर्ण पांढरं पांढरं झालंय बघा. काळ्या पण किती छान आहेत बघा, हे फुललेली आहेत. हिवाळ्यात किती सुंदर वाटते निसर्ग बघा. काय फुलं फुलली आहेत बघा शोपीसची. काय गुलाब फुलले आहेत. हा थोड्याच वेळात फुलेल आता. हे बघा काय सुंदर निसर्ग. कण्हेरीची फुलं पण बघा काय मस्त फुललेत. हे सर्व छाटली होती मी, आता परत एवढी वाढली बघा. परत कळ्या यायला लागल्या, फुलं पण यायला लागली. आता तुम्ही सांगा या एवढ्या धुक्यातून कोकणामध्ये म्हातारी माणसं कशी आपली गुरं वगैरे सोडणार सांगा. कुडकुडणार नाही ती लोक? हां गुरं सोडल्याच्या नंतर ती स्वतःच कुडकुडणार. गुरं तर सोडा, गुरं बकऱ्या कशी सोडणार. बघा काय ते धुकं आणि केवढी थंडी वाजते. मला पण बोलायला होत नाही बरोबर, दातकडी वाजते माझी, एवढी थंडी आहे बघा. म्हातारी लोक तरी पण बिचारी सोडतात हो आपली गुरं. जसे आपल्याला भूक लागते तशी त्यांना पण भूक लागते ना. बघा एवढं मात्र आहे, हिवाळ्यामध्ये ना फुलांवरती मस्त बहार येते एकदम सुंदर. हे माझा हापूस आंब्याचा कलम आहे, मस्त पालवी फुटले. मला तर वाटते ह्या वर्षी त्याला थोडे तरी आंबे लागतील. बघूया आता काय होतंय ते. आम्ही तर खूप त्याची मेहनत घेतोय, कारण का हे मी अंगणामध्येच लावलेलं आहे झाड. हे बघा हे माझं अंगण आणि इथे झाड लावलं आहे हापूस. हे बघा
आणि केवढं मोठं त्याला गाहे केलं आहे बघा, चिऱ्याने माती टाकण्यासाठी. भरपूर उंचपर्यंत माती टाकले. झाड तर झालं आहे बऱ्यापैकी. आता बघूया काय होतंय ते. एक जरी फळ लागला ना हापूस आंब्याचा तरी एवढा आनंद होईल ना मला खरंच. मी आहे ना इथे सुद्धा कण्हेरीचं एक फांदी तोडून लावली होती, हे बघा. मग ती ना सगळीकडे पसरत होती. मी काय केलं, पाण्याच्या 2 बाटल्या कापल्या, हे बघा, आणि अशा लावल्या. एक इकडून लावली, एक इकडून लावली आणि वरती बांधलं. म्हणजे ना हे असं एकत्र राहतं बघा, आहे ना. मस्त केलं मी. म्हणजे पसरणार नाही ते. आता रशीनी बांधण्यापेक्षा या बाटल्या बांधते आणि बाटल्यावरती रशी बांधली म्हणजे ना झाडाला काय होणार नाही. बघा समोरचं बलेराश्वराचं मंदिर सुद्धा दिसत नाही आहे बघा. बापरे, भरपूर थंडी आहे. तापमान खूप वाढलेलं आहे थंडीचा. आम्ही तर रोज ना अंगणामध्ये रोज संध्याकाळी आम्ही दोघंजणं शेकोटी करून बसतो. हातपाय आकडतात हो. काय मस्त वाटतंय. 8:30-9 वाजले पण अजून फुलं सुद्धा बरोबर फुललीत नाही बघा. मी एकदम जवळून तुम्हाला दाखवते तरी पण बल्लेरेश्वराचं मंदिर दिसत नाही आहे बघा. या माझ्या अंगणातल्या मिरचीची झाड, काय मिरच्या फुलल्यात बघा. मित्रांनो, माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नक्की लाईक करा. धन्यवाद.